तर नमस्कार, नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज माझ्याकडे ना पॉडकास्टसाठी जवळपास 5 उद्योजक इथे आलेले आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये खूप भारी कामगिरी करणारे हे सगळे माझे मित्र आहेत. आणि या सगळ्यांनी ना आज आले, गप्पा मारायला सुरुवात केली. म्हटलं, अरे तुमचं सगळं एवढं छान छान आहे, हे आपण जरा लोकांपर्यंत पोहोचवूया. आणि मग त्या दृष्टिकोनातून आज आम्ही हा जो एक पॉडकास्ट छोटासा प्लॅन केला आहे. हा नेहमीसारखा वेल अतिशय टेक्निकली परफेक्ट असा जरी नसला तरी याच्यातनं ज्या काही इन्साइट्स येतील त्या खूप जबरदस्त असणार आहेत. तर मी एकदा फक्त सांगतो, माझ्याबरोबर आत्ता आहे केकच्या बिझनेसमध्ये खूप जबरदस्त काम करणारं पवन कायले सर. पवनजी, हार्दिक स्वागत. नमस्कार सर. त्याच्यानंतर कौस्तुभ पळशीकर. हा कौस्तुभ, तुझं वय काय? 29. हा, फक्त 29 वर्षाचा पोरगा आहे आणि 2000 कोंबड्या त्याच्याकडे आहेत. दिवसाला किती अंडी विकतोस? 500 अंडी दिवसाला विकतो. त्याच्यानंतर माझ्याबरोबर आहेत पूजा शिंदे. पूजा शिंदे या ब्रँडिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत आणि या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि आणखी एक आत्ता माझ्यावर आहे कुशल कोचरेकर. कुशल कोचरेकरकडे LED ज्या आपण मोठमोठ्या प्रोग्राम्समध्ये आपण बघतो, असे कुशल किती स्क्वेअर फीट LED तुझ्याकडे? 2500. 2500 स्क्वेअर फीटच्या LED आहेत. आणि एका वेळेस तू किती साधारणपणे शोज ऑपरेट करू शकतो? शोज म्हणजे आम्ही 5000 ते 10,000 स्क्वेअर फीटचे शोज आम्ही एका वेळेस करू शकतो तो. आणि त्या अगदी म्हणजे एवढा दिलदार बिझनेसमॅन मी दुसरा बघितलेला नाहीये. आणि माझ्याकडे आणखी एक माझा मित्र आहे या ठिकाणी, ऋषिकेश मोरे. ऋषिकेश मोरे हा आपल्या किचनमध्ये खास करून जे मॉड्युलर किचन असतं त्याचा मॅन्युफॅक्चरर आहेत. तर हे सगळे आत्ता आपल्याबरोबर आहेत आणि या सगळ्यांची व्यवसायाची ओळख मी आता तुम्हाला करून दिलेली आहे. सगळ्यात पहिले तुमच्याकडे येतो. पवनची ओळख करून द्यायची झाली वेगळ्या प्रकारची, तर तुम्ही जो कपिल शर्मा शो बघता ना, कपिल शर्मा शो, त्याच्या पाठीमागे जो पूर्ण बेकरी वगैरे जी असते, केक कॅफे जो आहे, कॅफे, हा कॅफे मॅनेज करायचं काम पवन करत असतो. पवन, कसं काय हे काम तुझ्याकडे आलं? सर, काम करताना म्हणजे आपण कस्टमाइज केक मध्ये खूप काम करत होतो. आम्ही ऍक्च्युली कसं भावनांसोबत खेळलेलो आहोत की लोकांना काय पाहिजे मार्केटमध्ये. आज भरपूर केक इंडस्ट्री खूप झाली आहे, सगळ्यांच्या बिल्डिंग खाली केक्स आहेत आज. पण आम्ही काय केलं की लोकांना काय एक्झॅक्टली पाहिजे मार्केटमध्ये, आम्ही त्याचा प्रयत्न केला. आणि ते करता करता आम्ही त्यांना जसे जसे केक पाहिजे होते ना तसं देत गेलो. आम्हाला एक लीड आली की कपिल शर्मा शो मध्ये एक वस्तू पाहिजे होती जी लोक खाऊ शकतात, या त्यांना ते एक क्रिएटिव्ह प्रोडक्ट पाहिजे होतं. आणि ते प्रोडक्ट आम्ही त्यांना करून दिलं. एक इडेबल प्रोडक्ट मध्ये आम्ही त्यांना माईक बनवून दिला, मग कधी छत्री बनवून दिल्या. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला ते काम दिलं. मग तिकडचे जे टेक्निकल टीम असते त्यांनी आम्हाला सांगितलं की सर, तुम इतना अच्छा सब करते हो तो हमारे लिए आप कैफे रेडी करना चालू करो. क्या बात आहे. मग नंतर हळूहळू चॉकलेट्स, केक्स, बर्गर्स जे काही आहेत, मग त्यांच्या कलर कन्सेप्ट मध्ये मॅच करणारे की त्यांच्या कपिल शर्माच्या टीम मध्ये आम्ही सहभागी झालो. बरोबर. आणि त्या सहभागी झाल्यानंतर आम्हाला कळायला लागलं की बाबा त्यांना कसे पाहिजे की कॅमेरामध्ये तो वस्तू अट्रॅक्ट व्हायला नाही पाहिजे. तशा पद्धतीने आम्हाला एक एक टास्क करत गेलो आणि आज आम्ही 4 वर्षापासून सर ते काम करतोय. क्या बात आहे. कौस्तुभ, तुझ्याकडे येतोय मी. कौस्तुभ हा सगळा जो बिझनेस आहे, पोल्ट्रीचा बिझनेसमध्ये माझ्यामध्ये आहे तुझा, त्याचा पालघरमध्ये खूप चांगला, खूप मोठा फार्म आहे. कौस्तुभ, किती वर्ष तू या व्यवसायात आला? मी वयाच्या 19व्या वर्षापासून आपण हा व्यवसाय करतोय. काय बोलतोय? आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की आपलं फ्री रेंज, म्हणजे आपलं USP आहे की आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा इंजेक्शन, ग्रोथ हॉर्मोन आपण त्यांना देत नाही. त्यामुळे माझ्या जेवढे पण पक्षी आहेत ते फ्री रेंज मध्ये फिरणार आहेत. त्यामुळे त्याची अंडी पण केमिकल फ्री येतात आणि चिकन सुद्धा ते सप्लाय करतो ते सुद्धा केमिकल फ्री राहतं. हे गावठी चिकन असतं? प्युअर गावरान कोंबड्यांचंच आपण चिकन सप्लाय करतो. ओके. कसा रिस्पॉन्स असतो या सगळ्याला? अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स आहे, कारण की मार्केटमध्ये जे उपलब्ध चिकन्स आहेत ते सगळ्या एकतर फसवणूक करून विकले जातात आणि दुसरी गोष्ट जे भेटतात ते ओरिजिनल नाही भेटत. आणि ब्रॉयलर लोक आता खाणं बंद करत आहेत, कारण की जे आजारपण वाढत आहेत, टाईप 2 डायबिटीज, शुगर, BP, कुठले अडल्ट्रेटेड फूड झालेले आहेत ते त्याच्यामुळेच झालेले आहेत. बिकॉज आपल्याला जे ग्रोथ टाइम दिला पाहिजे तो ग्रोथ टाइम न देता पण तो ग्रोथ टाइम शॉर्ट करून टाकतो आणि त्याचा परिणाम शरीरावर भोगावा लागतो.
हे 19वे वर्ष हे असं असतं ना, ते पोरींच्या मागे फिरायचं वर्ष असतं. तो कोंबड्यांच्या मागे का फिरायला लागला? नाही, मी मी माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके. पण त्याच्यासोबत मी माझ्या वडिलांसोबत आम्ही फार्मवर जाऊन हळूहळू एक्सपेरिमेंट करत करत 5-50 कोंबड्या वाढवत मग बिल्डिंग्स मध्ये जाऊन अक्षरशः टोपरीमध्ये देऊन अंडी पण वितरित केलेली आहेत. तिथून कॉन्टॅक्ट हळूहळू, मग एकाने सांगितलं असं विकू नकोस, बॉक्स पॅकेजिंग कर, मग ते ब्रँडिंग वर काम करून मग हळूहळू त्याचा मार्ग सापडत गेला. आज कुठे कुठे सप्लाय करतोय? आज आपली पूर्ण मुंबईमध्ये आपली सर्व्हिस आहे. आपण घरपोच आपण त्याची सर्व्हिस देतो, चिकन आणि अंड्यांची. त्यामुळे आपल्याला कुठूनही ऑर्डर आली तर आपण त्यांना सप्लाय करू शकतो मुंबईमध्ये. पण माझ्यामध्ये तू खूप सारे हॉटेल्समध्ये वगैरे पण सप्लाय करतोय. हो, ठाण्यामध्ये आपले 3 ते 4 हॉटेल्समध्ये आहेत, अंधेरीला 2 हॉटेल्स आहेत, माझ्या बोरिवलीमध्ये 3 हॉटेल्समध्ये आपण सप्लाय करतो. क्या बात आहे. पूजा मॅडम सुद्धा आता आपल्यावर आहेत. पूजा, नमस्कार. तुमच्याकडे बघूनच असं वाटतं की तुम्ही ब्रँडिंग मधले असणार, कारण तुम्ही स्वतःच खूप ब्रँडेड प्रोडक्ट वाटताय. थँक्यू. त्याच्यामुळे म्हणजे आय कॅनॉट इमॅजिन एनी अदर कुठलंच दुसरं काहीही मी हे करू शकत नाही. म्हणजे फ्रँकली आता त्या माझ्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस आल्या त्यावेळेस ना एक असं आपल्याला असतं ना, फेस रिडिंग असतं की या सगळ्यांच्या बिझनेसचा मला काही फार अंदाज येत नव्हता, पण यांच्याकडे बघितलं म्हटली 100% ब्रँडिंग मधले असले आणि माझा अंदाज अगदी 100% खरा ठरला. मला सांगा, काय ह्या ब्रँडिंग, एखाद्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग प्रचंड महत्व असतं. आता जसा कौस्तुभ सुद्धा बोलला की त्याला सुद्धा आधी सांगितलं गेलं की ह्या सगळ्या अंड्यांचं तू ब्रँडिंग कर व्यवस्थित आणि नंतर ते विक. सो किती महत्व आहे व्यवसायामध्ये ब्रँडिंगचं? आता आपण बघितलं की आधी कोविड पर्यंत आपण काय करायचो की ट्रेडिशनल मार्केटिंग जास्त फॉलो करायचो, बरोबर. न्यूजपेपर किंवा मग आपले ब्रोशर असतात किंवा फ्लायर असतात. पण आता कोविडच्या नंतर बघितलं ना तर ऑनलाईन मार्केटिंगला जास्त आपण हे दिलेलं आहे, भर दिलेला आहे. कारण आता सगळ्यांना कळलं की सोशल मीडिया म्हणजे काय, तर फक्त रील स्क्रोल करण्यासाठी नव्हे, तर तो आपण आपल्या बिझनेसमध्ये कसा वापर करू ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आजचा जो कस्टमर आहे ना, तो सोशल मीडिया स्क्रोल करता करता जर आपलं एखादं प्रॉडक्ट तिथे आलं, त्याचं ब्रँडिंग, त्याचं मार्केटिंग, त्याचं पॅकेजिंग चांगलं असेल, तर तो त्याच्या मनात लगेच सेकंड थॉट येत नाही. तो काय करतो की छान दिसते, ओव्हरऑल अट्रॅक्टिव्ह दिसते, तर क्वालिटी नंतर आपण विकत घेऊ तेव्हा क्वालिटी तो चेक करतो, पण आधी ओव्हरऑल त्याचं जे अट्रॅक्टिव्ह म्हणजे त्याचं जे ब्रँडिंग आहे ते बघून तो आपलं प्रोडक्ट परचेस करतो. तुम्ही एखादा ब्रँड तुमच्याकडे आला तर पहिले तुम्ही त्या ब्रँडची काय कशा प्रकारची म्हणजे खरं कॅम्पेनला जाण्याच्या आधी काय क्रायटेरिया असतात तुमच्या? एखादं ब्रँड आमच्याकडे आला तर मग आम्ही बघतो की त्याचं ओव्हरऑल डिजिटल प्रेझेन्स काय आहे, तो सोशल मीडियावर किंवा समजा त्यांचे लिंक्डइन डिजिटली प्रेझेन्स काय आहे, त्यांचा लोगो काय आहे ना, आणि त्या अनुसरून आम्ही त्या ब्रँडला किंवा त्या बिझनेसला आम्ही काही मार्केटिंगच्या टिप्स देतो किंवा ऍड कॅम्पेन रन करण्यासाठी, त्यांचा बिझनेस बूस्ट करण्यासाठी, डिपेंड ऑन की त्या जो ब्रँड आहे किंवा जो बिझनेस आहे त्यांचे आधीचे म्हणजे काय कशा पद्धतीने ते मार्केटिंग करतायत ते बघून. क्या बात आहे. अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत का तुमच्या की एखादं प्रोडक्ट तुमच्याकडे आलं, इट वॉज नॉट ब्रँड आणि देन यू कन्व्हर्टेड दॅट ब्रँड इन दॅट प्रोडक्ट इन टू अ ब्रँड, असं काही सक्सेस स्टोरी होती का? अशी एकदम एखादी जर्नी असेल तर थोडक्यात सांगा. हो, मी आता एका ज्वेलरीचं आम्ही मार्केटिंग करतो. सो आधी त्यांच्या पेजला फॉलोवर्स फार कमी होते आणि रीच तसा नव्हता. सो नॉर्मल आपलं इन हाऊस कोणीतरी काहीतरी डिझाईन करतो आणि पोस्ट करायचं, म्हणजे प्रेझेन्स होता पण प्रॉपर मार्केटिंग नसायचं. पण जेव्हापासून आम्ही स्टार्ट केलं तर त्यांना त्यांचे जे रील्स असतात किंवा त्यांच्या ज्या पोस्ट असतात त्याला केजमध्ये म्हणजे 50K व्ह्यूज, एंगेजमेंट्स, आणि आम्ही ज्या प्रोडक्टचे मार्केटिंग केले ते त्यांचे ऑनलाईन सेल पण झाले. सो त्याच्यामुळे आधी त्यांनी 10 पोस्ट घ्यायचे मंथली, तर त्यांनी आता वाढवले. ते बोलतात पूजा आपण दिवसाला ना 2 पोस्ट टाकू तेही चालेल, पण आपण करूयात. सो त्यांना ते कळलं. एक्झॅक्टली, क्योंकि जमाना तो आता तो ह्याच सगळ्याचा आहे. म्हणजे असं म्हणतात ना की जो दिखता है वो बिकता है. आणि सिरियसली कुशल, मला तुला विचारायला आवडेल की पहिली गोष्ट म्हणजे तू असा एवढा दिलदार कसा आहेस?
दिलदार म्हणजे असं दिलदार नाही हो. म्हणजे एक समोरची पण व्यक्ती असते. म्हणजे मी त्यांना- दिलदार नाही हे असं कबूल करायचं सुद्धा दिलदारपणा अंगात नाही, लागतो. नाही, नाही, असं नाही पण समोरची व्यक्ती पण मैत्रीतल्या दुनियाचा राजा माणूस. काय फक्त दोस्तीच्या मैत्री पाहिजे. तर हा. मैत्री असेल तर तो सगळं काही करेल. क्या बात आहे. वा. म्हणजे म्हणजे तो बिझनेस साठी खूप स्ट्रिक्ट आहे. हा. त्याचं पेमेंट टर्म्स हे सगळं. हा. पण जिथे समोरच्या माणसाकडे विश्वास असेल तिथे त्याचं बिझनेस काम. क्या बात सेम आहे. सेम पवन सरांनी बोलणं हा. सेमच. म्हणजे तुम्हाला बघून एक्झाम्पल तुम्ही माझे क्लायंट आहात, तुम्हाला बघून मला वाटतं की तुम्ही मनापासून चांगले आहात. हम्म. तर मी त्या क्लायंटला मी भरपूर हे करतो. हम्म. म्हणजे काय पण पाहिजे तर आपण करूया असं मला हे नाही की पैशासाठी करतो. पण त्या क्लायंटला आपण कळतं की हे भरपूर चांगल्या मनापासून हे आहे. म्हणजे बरोबर. असं नाही की फक्त माझ्याकडनं फक्त त्यांना फक्त हे पाहिजे, फक्त एका इव्हेंटसाठी फक्त ते मला हे बोलतात. पण त्यांना मला माहिती की रिलेशन बनणार पुढे, तर त्यांच्याशी मी असंच वागतो आणि मला ते आवडतं. तू सुरुवात कशी केली ते सांग ना. कारण आता जवळपास 2,500 स्क्वेअर फीटचे LED त्यांच्याकडे आहेत. काय असतं रे एका स्क्वेअर फीटचं काय किंमत असते साधारणपणे? एका स्क्वेअर फीटची अगर किंमत घ्यायला गेलो तर म्हणजे एक 7,000 7,000 खरेदी करायला, काय विकत बात आहे. घ्यायला. हा. विकत घेताना हा. जवळपास 7,000 पर स्क्वेअर फीटचं हा. त्याची किंमत असते. आणि कुशलने असं स्वतःच्या मेहनतीने जमा करत 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 आज जवळपास 2,500 पर्यंत हा, पोहोचलेलं 2,500 आहे. स्क्वेअर फीट पर्यंत पोहोचलेलो आहे. घरापेक्षा मोठं. बरोबर. हं? घरापेक्षा मोठ्या. हा अगदी अगदी हा. परत एकदा बोल, परत बोल. घरापेक्षा मोठं झालं हा. साहेब. अगदी पण म्हणजे तरी पण म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांचे ना 5 घरं मावतील एवढे LED जर का आपण पसरवले हा. म्हणजे एक जस्ट त्याचं काय किती मोठं आहे पण कसं काय. पण आपली हा. दृष्टी एकदम खोल आहे. हा. ती 2,500 पण आम्हाला कमी वाटतात कधी हा. कधी. एवढे सारे इव्हेंट असतात. पण असं हर वर्षी काय ना काय करत. कसं जमा केलं आणि तुझी सुरुवात म्हणजे पहिली तुझी फायनान्शियल कंडिशन काय होती, कसं केलं जरा सांग ना. इंटरेस्टिंग सुरुवात म्हणजे 2008 ला ग्रॅज्युएशन केलं केमिस्ट्री मधनं. तर नंतर मग कझिनकडेच गेलो, तिकडे जॉब करण्यासाठी. सेम त्यांच्या एलईडीच होतं स्टार्टिंग. तेव्हा एलईडी मार्केटमध्ये नवीन होत्या त्यावेळी, म्हणजे तेव्हा महाग पण भेटायचं. तेव्हा तिकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला. पण नंतर मला कोणाच्या अंडर काम करणं मला पहिल्यापासून मला बिझनेस पहिल्यापासून. तर नंतर तिकडनं क्विट केलं. नंतर मी जॉब केला 2 वर्ष मक्स टँकर्स मध्ये. मग तिकडे मस्त जॉब झाला. नंतर तरी पण मला असं सॅटिस्फॅक्शन नाही भेटायचं, काहीतरी करायचं. मग हे मला नॉलेज होतं, एक्सपिरियन्स होतं. मग मी विचार केला ना आता करूया काहीतरी. नव्हते पण आधी स्टार्टिंगला मी ना 2012 ला सेकंड हँड आम्ही विचार केला सेकंड हँड घेऊया. कारण ती महाग होती, एवढी महाग होती ना एलईडी की तुम्ही म्हणजे 10 लाख टाकले तर एकदम छोटीशी स्क्रीन यायची बरोबर. असं. तर आता 10-15 लाख टाकून मी स्क्रीन घेतली तेव्हा. आणि मग तेव्हा घेतली आणि नंतर म्हणजे एवढी मेहनत केली, एवढं मेहनत करून म्हणजे एवढं मेहनत करून आम्ही असं म्हणजे आम्ही स्वतः लावायचो स्क्रीन. हो अजूनही एम्प्लॉई नव्हते. हा म्हणजे एम्प्लॉई नव्हते आमच्याकडे, कारण का तेव्हा आम्हाला कॉस्ट कटिंग करायची होती की कॉस्ट कटिंग केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. मग ते आम्ही स्वतः लावायचे. आणि तेव्हा ना एलईडीची एक वजन होती ना ती 50 किलोची एक पॅनल यायचे आता पहिले. आता ते 8 किलो झाले. ओहो क्या बात मग आहे. ते आम्हाला म्हणजे एकदम हालत खराब व्हायची, सगळे उचलून घेऊन जायचं क्या बात. आणि तसं. पण तरी पण आम्ही स्ट्रगल केलं आणि माझे एम्प्लॉई यांनी सगळे पण केलं. पण सही. मार्केटिंग मध्ये मी होतोच आधी बरोबर. already. मग ते करून मग नंतर 2016 ला स्वतः चायनाला गेलो. तिकडनं आम्ही रिसर्च केला आणि तेव्हा तिकडनं पण इम्पोर्ट करायला लागलो आम्ही. आणि नंतर मग वाढत मग थांबलोच नाही. आज मुंबईतले असे अनेक इव्हेंट आहेत की जे कुशलशिवाय होऊच शकत नाहीत. अनेक महत्वाचे अनेक मोठे म्हणजे टेलिव्हिजनवरचे जेवढे शो असतात ना त्या अनेक शो मध्ये जे LED तुम्हाला मोठमोठे दिसत असतात ना ते कुशलचे असतात. कुशल कसं वाटतं रे आता हे सगळं तू एवढं मोठं कारभार केलेला आहेस, काय टर्नओव्हर आहे तुझा वर्षाचा? बघा असा एकदम जास्त नाही तरी पण 2 करोड जातो. हा 2 करोड टर्नओव्हर आहे. पण आपल्याला असं अजून करायचं आहे फ्युचरला असं, तर प्लॅन चालू आहे त्या गोष्टीचा. पण काय होतं ना ते एक असं पूर्ण आम्हाला स्टेज भेटतो ना, पूर्ण मोठा स्टेज, ते एक चॅलेंजिंग असतं आम्हाला की आम्हाला ऑलरेडी डिझाईन भेटतं की हे तुम्हाला एवढी मोठी स्क्रीन लावायची आहे पूर्ण 5,000 स्क्वेअर फीट 2,500 स्क्वेअर फीट. पण चॅलेंजिंग असतं आणि मग मजा पण येते की अरे वा एवढं मोठं काम करायचं. मग आम्ही 1-2 वीक अगोदर आम्ही प्लॅनिंग करतो की असं लावायचं करायचं. मग नंतर आम्ही प्लॅन करून मग ते एक्झिक्युशन करतो 1-2 दिवसा अगोदर लावून. आणि ते एकदा प्लॅन एक्झिक्युशन झालं तर एवढा मोठा मस्त आनंद होतो ना की एवढा मोठा आम्ही इव्हेंट केला. एक्झॅक्टली. म्हणजे तुझ्या LED मुळे
10,000 लोकांचा शो एखादा इव्हेंट मॅनेजर प्लॅन करू शकतो. हा. इट्स अ बिग सक्सेस ऍक्च्युली. Yes, yes, yes. कसं वाटतं रे आज एवढा एक अतिशय मला माहिती आहे की तुझी सुरुवात जी होती ही खूपच स्ट्रगलनी सुरुवात होती. आज ह्या क्षेत्रामध्ये नाव कमवतोयस, कसं वाटतंय आणि कोणाचं श्रेय आहे? बघा, हे सगळं श्रेय ना फॅमिलीचंच असतं. नंतर त्यांनी कधी मला कशाही गोष्टी थांबवलं नाही. मला लहानपणापासूनच कुठल्या गोष्टी थांबवल्या नाही. अभ्यासासाठी पण नाही. म्हणजे मी अभ्यास त्यांना माहिती आहे की करेल, कुशल करणार, अभ्यास करणार, सगळं करणार. आणि बिझनेस मध्ये पण त्यांनी कधी घाबरलं नाही की तू बिझनेसला तो जॉब कर, असं कसं होणार, असं कधी थांबवलं. आणि माझी वाईफ पण म्हणजे लग्न आल्यानंतर पण तिने कधी असं बोललं नाही की लग्न झाल्यानंतरच वाईफ झाली असणार ना. लग्न आधी पण सोबत होते ना. म्हणजे 4 वर्षाचे इव्हेंट मध्येच भेटले होते का एखाद्या? नाही माझ्या पहिल्या ऑफिसमध्ये होती. अच्छा. पण पण तिने पण आधी असं बोललं नाही की जॉब कर करून. तिने मग ऑलवेज सपोर्ट केला. म्हणजे उतार चढाव सगळ्यांना येतात. बरोबर. आम्हाला पण कोविड मध्ये भरपूर उतार चढाव, म्हणजे बरोबर. सगळ्या इव्हेंट इंडस्ट्रीला बरोबर. उतार चढाव, पण ती पण मात करून आम्ही पुढे आलो. क्या बात आहे. माझ्याकडे ना ऋषिकेश मोरे, एकदम यंग, डायनामिक आणि जबरदस्त पर्सनॅलिटी असलेला आणि मराठी व्यावसायिकांमध्ये खूप जबरदस्त असं कनेक्ट असलेला आमचा मित्र आहे, चॉकलेट बॉय. हे लोक त्याला चॉकलेट बॉय बोलतात, पण चॉकलेटशी संबंधित त्याचा सगळा व्यवसाय आहे. त्याचं कारण तो जे मॉड्युलर किचन बनवतो त्याच्यामध्ये खूप सारे चॉकलेट्स पण तयार होत असतील. ऋषिकेश, काय रे, कसं काय ह्या व्यवसायात कसं काय आला? That is it. सर मी खरं सांगू ना तर या व्यवसायात मी ऍक्सिडेंटली आलो. जसं कुशल सर म्हणाले की बिझनेस माझ्या डोक्यामध्ये होता. तो व्यवसाय करताना हे खूप डोक्यामध्ये होतं की रे आपला पण काहीतरी व्यवसाय असला पाहिजे नोकरी करताना. कारण मी खूप असं ऐकायचो ना की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, असं मी खूप जणांकडून ऐकलेलो. माझा जो कलिग्स होते ते पण मेजॉरिटी सगळी गुजराती मारवाडी होते. सो कुठेतरी ना ते ग्लानी होती डोक्यामध्ये की रे आपण कधी करणार. सो ऍक्सिडेंटली मी या फील्डमध्ये आल्यानंतर कळलं की अरे एवढं भव्य दिव्य असं मॉड्युलर किचन्स किंवा मॉड्युलरची मोठी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण येऊ शकतो, ग्रोथ होऊ शकते. 2 वर्ष आपण जॉब केला, ऑलरेडी बरीचशी क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये होते आणि मग वयाच्या 23व्या वर्षी आपण बिझनेसमध्ये उतरलो. आज आपल्या व्यवसायाला पूर्ण 15 वर्ष झालेली आहेत. सर जरी चॉकलेट बॉय बोलले असेल तरी पण मी चॉकलेट मेहनत आहे. आज 37 वर्ष आहे माझं. सो 37. एक मिनिट, कोणाचा विश्वास बसतो? एनीबडी? आमचा याच्यावर अजिबात विश्वास नाही. चलो, का तुझं वय वाढवतोय? नाही मी यासाठी वय वाढवत नाही, कारण मी संतूर मामा खूप ऐकलं, तर संतूर डॅडा पण असले पाहिजेत. त्याच्यासाठी मी थोडं वाढवतोय. नाही, कारण कसं ना सर, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग ना, जसं तुम्ही मगाशी म्हटलं, जो दिखताय वो बिकताय. सो तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जसं तुम्ही स्वतःला ब्रँड केलं तर तुमचा बिझनेस पण ब्रँड होतो. सो त्याच्यासाठी मी स्वतःला ब्रँड बनवतोय की मला बघून सुद्धा लोक समजतील की याचा व्यवसाय सुद्धा इतकाच तरुण आहे आणि तो चिरंजीवी राहणार आहे. काय रे, तू एक बिझनेस तू सुरू केलास, त्याच्या आधी काय करायचं? तर त्याच्याआधी मी नोकरी करायचो, म्हणजे बऱ्याचशा नोकरी केल्यात मी. त्याच्याआधी मी बऱ्याचशा नोकऱ्या केल्यात. म्हणजे असं खरं सांगायला झालं तर सेल्समध्ये मी मेजॉरिटी जॉब्स केलेले आहेत. म्हणजे मी पर्सनल लोन विकलंय, मी होम लोन विकलंय, मी क्रेडिट कार्ड विकलेत, मी हॉलिडे पॅकेजेस विकलेत, मी मॉलमध्ये जाऊन प्रमोशनल ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. सो जे सेल्समध्ये आहे ना ते मी सगळं केलेलं आहे. पण त्याचा फायदा काय झाला ना की मला माणसं ओळखता लागली. बेचू है मतलब? हाँ, एब्सोल्युटली. आप कुछ भी लाके रखो मैं बेच दूंगा. उसी को बेचू कहते हैं. आणि जगामध्ये आमचे एक मित्र, म्हणजे सगळे अनिल दत्ते माझे खूप चांगले मित्र आहेत, ते नेहमी म्हणतात भीड ही भिकेची बहीण असते. आणि जी ही भीड चेपली ना तो जगात काहीही विकू शकतो, अगदी काही विकू शकतो. आम्हाला पटवायचं असेल ना तर आम्ही ऋषीला पुढे करतो. तुम्ही बोला, मग हे पटवायचं म्हणजे हे यांचं काम. पटवणं म्हणजे त्याचं म्हणणं की कन्व्हिन्स करणं, क्लायंट कन्व्हिन्स करणं, कस्टमर कन्व्हिन्स करणं. काय होतं ना की आपण आता सगळेजण व्यवसायात आहोत, आपल्या प्रत्येकाचे बिझनेस वेग आहेत, पण चॅलेंज बऱ्याचदा सेम असतात. सो ह्याच्यामध्ये वर येताना असं जाणवलं ना की आपल्याला ऍज अ कन्सल्टंट म्हणून समोर येणं गरजेचं आहे. मग व्यवसाय कुठलाही असू दे. सो आम्ही पण जेव्हा आमच्या ग्राहकांना भेटतो ना ऍज अ कन्सल्टंट म्हणून भेटतो. कारण आज जर बघायला गेलं तर एआयचा जमाना आहे, सगळं मोबाईलवर अवेलेबल आहे. सो आमच्याकडे काय यावं? सो कसं असतं ना की मोबाईलमध्ये सगळं छान दिसतं, पण तेच तुमच्या घरी बसेल का? एक्झिक्युशन ही जी मजली ही आहे ना फळी, ती भरून काढण्याचं काम आम्ही करतो आणि त्याचाच वापर व्यवसायात पण करतो, व्यवसाय वाढीसाठी करतो. आणि आजपर्यंत त्याच्यामुळे इथपर्यंत आहोत. आता जवळजवळ 13 वर्ष झाली. आज आपली ठाण्यात बरीच कामं चालतात. इव्हन व्हेरी फ्रँकली स्पीकिंग सांगायचं झालं जसं सरांनी सांगितले, कोविडमध्ये सगळ्यांचे बिझनेस बंद होते. सो आमचंही बंद होतं, आम्ही घरीच बसलेलो. पण सांगायला अत्यंत आनंद होतो की त्यावेळेस मी खूप जास्त डिसिप्लिन होतो. डिसिप्लिन एक असं मोठं कारण आहे ना की जेणेकरून आज मी इथे बिझनेसवर आहे. त्या क्षणीही मी कामच करायचो. एक होतं की सगळ्यांचे बिझनेस बंद आहेत, माझाही बिझनेस बंद असणार.
असणार. सो मी त्याच्यावर काम केलं की ओपन झाल्यानंतर मी कसं काम करणार, आणि त्याची सक्सेस स्टोरी म्हणून की माझं स्वतःचं युट्यूब चॅनल होतं ते कोविड नंतर इतकं बूम झालं की व्हेरी फ्रँकली स्पीकिंग मला सांगायला आवडेल की जवळजवळ 5 कोटीचा बिझनेस मी फक्त त्या युट्यूब चॅनल मार्फत जनरेट केला. क्या बात आहे, वाह, बहुत So, बढिया. ते क्लायंट, त्याच्यानंतर त्या क्लायंटच्या रेफरन्सचे क्लायंट, कारण आमचा बिझनेस आहे ना हा रेफरन्सवर चालणार. आज बरोबर. तुम्ही तुमचं काम चांगलं केलं की क्लायंट समोर तुम्हाला 4 क्लायंट अजून आणून देणार. हम्म. सो आम्ही कस्टमर प्लीजिंग मध्ये आहोत. एकदा कस्टमर सॅटिस्फाय झाला ना, समाधानी झाला ना, की तो अजून आपल्याला 4 घरात अजून जोडून देतो. ऋषिकेश, मला सांग, आजपर्यंत केलेलं सगळ्यात जे काम बघितल्यानंतर स्वतःला वाव येतं की चायला येस, हे आपल्या हातून झालं, याचा बऱ्याचदा विश्वासच बसत नाही. ते काम झाल्यानंतर असं फिलिंग येतं की चला आपणच गॉड आहे. असं कधी feel आलं खरं होतं सांगू ना तर अशी काही कामं आहेत, पण त्यातली हा. काही कामांची मी सांगू शकत नाही, कारण काही हा. त्या अदर एजन्सीसाठी आपण सब कॉन्ट्रॅक्टिंग केलेले आहेत. पण बरोबर. अशी कामं आहेत, आपण एक अल्टामाउंट रोडला काम केलेलं होतं, जे हम्म. आपले अंबानीच्या बंगलोच्या बाजूची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये केलेलं. हम्म. ते इतकं लॅविश आणि छान काम होतं ना की असं बघितलं वाटलं अरे यार हे आपण काहीतरी केलंय. क्या बात आहे. त्याचबरोबर एक मिरर मध्ये आपण एक काम केलेलं, एक साधं छोटं 10x7चं किचन होतं. त्या किचनला आपण आयलँड किचन मध्ये कन्वर्ट केलेलं, लिव्हिंग रूमला इन्क्लूड करून वगैरे. कारण आपले NRI क्लायंट होते, त्यांचं असं होतं की ते वर्षातून एकदा तिथे असतात, त्यांना तिकडची सवय खूप झालेली, इकडचं त्यांना लिव्हिंग रूम पण छोटं वाटत होतं. हम्म. सो त्यांना किचन तर हेच गोष्ट होती, तर ते आपण लिव्हिंग रूम आणि किचनला इन्क्लूड करून असं किचन केलं की ज्याच्यामध्ये त्यांना आयलँड किचनचा फील आला, आणि ते एवढे हॅपी होते की त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला 4 NRI क्लायंट अजून हातामध्ये आणून दिले. क्या So बात आपला आहे. क्लायंट आपल्यासाठी क्लायंट आणून दिला. एक्झॅक्टली. आणि म्हणजे नेहमी प्रचंड उत्साहाचा धरा म्हणजे ऋषिकेश मोरे. आता ना आपण एक छोटस एक करूया. आपण सगळे आपल्या बिझनेसमध्ये ना उभं राहत असताना खूप सारे आपल्याला चॅलेंजेस येत असतात. ओके, आणि याच्यातला सगळ्यात मोठा चॅलेंज असतो कुठला? आपला सपना मनी मनी मनी. करेक्ट आहे. पैशाचं चॅलेंज हे सगळ्यात भारी असतं. आपले आई वडील सुद्धा नेहमी म्हणालेले आहेत की पैशाचं सोंग आणता येत नाही. बरोबर आहे ना? तर असा कधी चॅलेंज तुम्हाला आला का की बॉस आता ह्या परिस्थितीत आलेलो आहे आणि चला आता पैसे आणायचे कुठून, आणि मग तुम्ही पैसे आणले कसे, अगदी 1-2 मिनिटात. म्हणजे हे जे चॅलेंजेस आहेत ना हे खूप महत्वाचे असतात, खास करून आपल्यासारखे जे छोटे पहिल्या पिढीचे उद्योजक असतात त्यांच्यामध्ये. असं कधी तुला आलं होतं का? सर कंडिशन अशी खराब होती. आता बोल नको, आता पण तीच परिस्थिती नाही, आहे. आता तर नाहीये. 2016 मध्ये जेव्हा मी जॉब सोडला, मी MSC क्रूज मध्ये हम्म. सिलेक्शन झालेलं हम्म. सर, आणि 2 दिवसांनी मियामीला फ्लाय करायचं होतं. ऍज अ बेकरी मध्ये हम्म. जायचं होतं, आणि आयुष्यात प्रेम केलेलं होतं. हम्म. आणि प्रेम केल्यानंतर असं वाटलं की आपण दोघंही एका इंडस्ट्रीमध्ये काम नाही करू शकत. हम्म. मी बाहेर पडतो, तू हॉटेल इंडस्ट्री सांभाळ. हम्म. आणि आम्ही काम करताना क्रूज मध्ये माझं टॅटूमुळे फेलियर झालं मेडिकल, हम्म. आणि त्या दिवशी असं वाटलं ना सर की आयुष्य माझं पूर्ण संपलं. क्या बात आहे. आणि मी कसं सुरुवात करू, आपल्या आयुष्याला हम्म. चालू कसं करायचं. आपण एकदम एमर्जन्सी रिझाईन पण केलेलं आहे. आता परत तिथे जाऊन नोकरी मागू शकत हम्म. नाही. करायचं काय सर? माझ्याकडे मित्र होते, हम्म. 5च मित्र सर. एक छोटंसं आउटलेट आम्ही चालू केलं. हम्म. त्या सगळ्या मित्रांनी मला 50,000, कोणी 20,000, कोणी 1,00,000 असं करून आम्ही एक छोटंसं सेटअप, चारकोप कांदिवली इथे आम्ही छोटंसं सेटअप चालू केलं. हम्म. आणि आज त्या दुकानाच्या जोरावर मी आज सर 6 दुकानाचा मालक, वा. विदाऊट फ्रँचायझी. आणि ज्या मित्रांनी मला मदत केलेली, हम्म. आणि जी माझी होणारी बायको होती, हम्म. तिने त्यावेळेस तिची सेव्हिंग मला दिलेली होती. हम्म. त्या सेव्हिंगचं मी सर वाटलं नव्हतं की व्यवसाय एवढा फास्ट कव्हर होतो. क्या बात. लोकांनी सांगितलं होतं की व्यवसाय करणारा माणूस मर्सिडीज मध्ये फिरतो, BMW मध्ये फिरतो, हम्म. पण आपण कसं करणार? आपल्याकडे तर एवढं लोकांचं कर्ज आहे सर. 3,00,000 रुपये त्या टाइमात मला कर्ज वाटत होतं. हम्म. आज सर माझ्या मुलांना मी 2,00,000 3,00,000 ऍडव्हान्स देतोय, वाव. पण त्यावेळेस मी ते 3,00,000 रुपये फक्त 5 महिन्यात त्यांना परत दिलेले होते. क्या बात. तेवढं इमानदारीने आपण व्यवसाय केला. आणि आज लॉकडाऊन मध्ये पण न थांबता न घाबरता डेअरिंगनी काम केलं. आणि मी सर आज 6 दुकान आहेत माझे, आणि कुठलीही पार्टनरशिप न करता आम्ही केलं. मग अशा वेळेस म्हणजे कधी कधी मनाची शक्ती स्ट्रॉंग असेल ना, होऊ शकतं. धनाची शक्ती पण स्ट्रॉंग होऊ शकते. होऊ शकते. काय जबरदस्त इन्स्पायरिंग आहे ना त्याला, की म्हणजे अशा एका कंडिशनला आलेला होता की चला इथून आता पुढे कसं जायचं. पण असं माझ्या मते असंच असतं ना की ज्यावेळेस शेवटच्या म्हणजे तुमचे पाठ पूर्णपणे भिंतीला टेकते ना, त्यावेळेस तुम्ही मागे जाऊ शकत नाही, आणि नाही. तिथून तुम्हाला फक्त पुढेच जायचं असतं. मला आणि तर माझ्या मते तोच पॉइंट असा असतो. आजही मरीन ड्राईव्हचा तो क्षण आठवतो. मी हा. तिथे ग्रँड रोडला मेडिकल झाली आणि मरीन ड्राईव्हवर बसलेलो. हा. दुपारी 12 वाजता उन्हात बसलेलो, ते 6 वाजलेले. मला समजलं नाही, आणि मला एका मुलीने येऊन साईडला
बसाल का असं हम्म. बोललं, तेव्हा मी हल्लो, ती जागा सोडली. म्हणजे तो 6 तास जो काढलेला होता ना विचार करून हम्म. आयुष्यातला, तो अजून पण माझ्याकडे लक्षात आहे. क्या बात आहे, सही. कौस्तुभ, आय थिंक तू सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहे ना? म्हणजे म्हणू शकता तसं, पण पोल्ट्री क्षेत्रामध्ये फर्स्ट जनरेशन. तुला आला का रे कधी असं अडचण, आर्थिक अडचण आली कधी? आर्थिक अडचण कसं आहे, आई वडिलांची बॅकिंग असल्यामुळे हा. मला तशी जाणवली नाही, ओके. कारण की ते भक्कमपणे माझ्या पाठी उभे पण तरीही असेलच ना, बऱ्याचदा असं असतं की ज्यांना आपण माल सप्लाय केलेला असतो ते बऱ्याचदा पैसे वेळेवर देत नाहीत. नाही, मग कधीतरी जो ज्याला म्हणतात ना की कॅश फ्लोचा इश्यू येतो, असं कधी येतो का तुला? नाही, परमेश्वराच्या कृपेने टचवूड अजून तसं तरी नाही. ओके ओके. कधी प्रसंग तसा अडथळा अजून आला नाही आणि येऊही नाही, हम्म. कारण की त्याच्या योग्य आपण त्या हिशोबाने काम करतो आणि तसंच वाटलं तर म्हणजे तसं झालंच नाही. हे ऍक्च्युली जास्त इंटरेस्टिंग आहे मग, कारण जर अशा प्रकारची अडचण येत नाही तर असं सांग की तू कशा पद्धतीने तुझा फायनान्स मॅनेज करत असतो, की ज्याच्यामुळे एवढा डिसिप्लिन फायनान्स कशा पद्धतीने मॅनेज करतो, तुझं काय याचं काय कौशल्य आहे हे? आपण जे सप्लाय करतो B2B मध्ये, त्याच्यामध्ये आपण क्रेडिट पिरियड फक्त 8 दिवसाची ठेवतो. हो हो. तर 8 दिवसाच्या नंतर आपण पेमेंट घेतो, त्याचे 10 दिवस 12 दिवस होतात. त्यामुळे आपल्याला जे पाऊंड 45 डेज ठेवतात ना क्रेडिट पिरियड, मग त्यांचं कसं असतं की पाऊंड म्हणजे 45 डेज तुम्ही ऑलरेडी सप्लाय केलेला आहे बरं. ओके. तुमचा मालाचा, आणि तुम्हाला काही त्याचा 1 रुपया आलेला नसतो, आणि त्या प्रसंगाला जर त्यांनी सांगितलं अजून 15 दिवस जातील, 1 महिन्याचे, हो, अगदी. मग तेव्हा अडचण येऊ शकते. का? अडचण कारण की ऑलरेडी तुम्ही एवढी क्रेडिट तुम्ही दिलेली आहे. 8च दिवस देताय. हा, मग मी 8 दिवसावर देत नाही, कारण की मला माहिती आहे की बाबा समजा आपण 8 दिवस दिले तर तिथे 15 दिवसांनी जरी भेटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. बरोबर बरोबर. तर त्या हिशोबाने आपण चालतो. राईट. मिस ब्रँड पूजा. सर पूजा, तुम्हाला, मला पण असं वाटत नाही की तुम्हाला पण काही कधी आर्थिक अडचणी वगैरे आल्या? काय? सकाळपासून आमच्या बरोबर आहे, गरमी आहे, पण सेमच्या सेमच दिसतात, नो चेंजेस. ब्रँड. थँक्यू सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स. त्यांनी इतकं छान पोर्ट्रेट केलेलं आहे ना की ते असं लोकांना वाटतं की अडचण नाहीये, अदरवाईज त्यांचाही प्रवास तेवढाच खडतर आहे आणि I think त्यांनीच सांगितलेलं better येस, आहे. जर का असेल तर अगदी ऐकायला आवडेल थोडक्यात. ऍक्च्युली तशी पैशांची अडचण मला आता बिझनेस स्टार्ट करताना नाही जाणवली, पण एक किस्सा सांगेन. जेव्हा नोकरी सोडतो आपण आणि बिझनेस मध्ये येतो, तर हस्बंडचा मला फुल सपोर्ट मिळाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, त्याच्यामुळे अडचण तर निर्माण नाही झाली त्याची. पण असं असतं ना की आपण बिझनेस स्टार्ट केला, पण आता क्लायंट्स आणायचे कुठून? तर तो एक मोठा किस्सा होता की नोकरी सोडलीये, काहीतरी आपल्याला मंथली इन्कम तर जनरेट केलं पाहिजे, नाही तर बिझनेसमध्ये आहोत आपण ते बोलू नाही शकणार, राईट? तर मग जे काही आपले फ्रेंड सर्कल असतात किंवा जे कॉन्टॅक्ट असतात, फोनमध्ये कोणाचे किती कॉन्टॅक्ट आहेत, तिथून माझी सुरुवात झाली की ओके, आपल्याला बिझनेस कुठून मिळेल, म्हणजे पैसे कुठून येतील. म्हणजे सपोर्ट हस्बंडचा आहेच, पण तो वेगळा, आपण स्वतः आपण आपल्यासाठी काय करू शकतो बिझनेससाठी. तर मग तेच सगळं, म्हणजे हे ब्रँडिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, सगळ्यांना कॉल किंवा मग त्यांना मेसेजेस करून की ओके, काही रिक्वायरमेंट आहे का, असेल तर आपण करू, तसं मग जनरेट करून स्वतःच क्रिएट केलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे अगदीच की असं असतं ना की आर्थिक अडचण जरी नसलेली ना, तरीही जोपर्यंत आपला स्वतःचा कस्टमर बेस तयार होत नाही तोपर्यंत टिकून राहणं ही बरोबर. सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. कुशल, तुला तर कॅपिटल ओरिएंटेड बिझनेस आहे तुझ्याकडे तर लय किस्से असणार, मला माहिती आहे. म्हणजे भरपूर, म्हणजे एकच, आणि तो पण एकदम दर्दनाक बोलते ना. चालेल. कसं म्हणजे 2018च्या दरम्यान ओके, आम्ही एक नवीन प्लॅन केलेला. आम्ही सेल्स मध्ये पण उतरलेलो. ओके, मी तर एक नवीन प्लॅन केलं की आता सेल्स मध्ये उतरलो आहे, तर आता आपण एक मोठं एक्झिबिशन करूया. तर इकडे एक पाम एक्सपो होतं, तर तिकडच्या 2-3 एम्प्लॉईना आम्ही उचललं की तुम्ही मार्केटिंग वाले, मी इन्व्हेस्ट करतो आणि तुम्ही मार्केटिंग करा. तर मला एक्झिबिशन करायचं मोठं, हे पाम एक्सपो सारखं, तर अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये. कारण हे पाम एक्सपो मुंबईत होतं, बाकी कुठेच नाही होत एक्झिबिशन, साऊंड, लाईट आणि एलईडीचं. तर आम्ही त्यांनी ओके बोललं, त्यांना पण आवडलं, आणि त्यांनी आम्ही आमचं एक्झिबिशन होतं 2020ला. ओके, माझ्याकडे ऑलरेडी माल होता चांगला एलईडीचा. ओके, आणि हे मला दुसरं व्हर्टिकल चालू करायचं होतं. तर आम्ही स्टार्ट केलं, सगळं पैसे दिले, 80 लाख आम्ही कर्ज काढला, मी झालं सगळं मस्त झालं. त्या लोकांनी स्टॉल पण बुक झाले आमचे, आणि मध्ये आलं 2020ला आमचं हे होतं कोविड, एक्झिबिशन होणार होतं, तर मध्ये आलं कोविड. ओके, आणि पूर्ण सगळं बंद झालं, पूर्ण 80 लाख गेले. ओके, हे एक अडचण
माझा एक एम्प्लॉय होता, माझं कॉन्सन्ट्रेशन तिकडे होतं. एम्प्लॉय माझा 10 वर्ष जुना होता, त्याला चायनामध्ये घेऊन गेलो, सगळीकडे घेऊन गेलो. त्याने मला माझं काम बाहेर फिरवत केला, त्याला त्याच्या हातात दिलं मी, बापरे. बाहेर काम फिरवत केला, म्हणजे दुसऱ्या देत केला. माझ्या एलईडी अशीच राहिली. ते झालं, कोविड आलं, आणि नंतर कोविड नंतर सर्वात लेट आम्ही इव्हेंटवाले अगदी उशीर आलो. बरोबर. तोपर्यंत 3 वर्ष माल जुना झाला, एकदम बरबाद, अरे बापरे. पूर्ण खराब. किती आणि किती किती लाखाचा माल होता? म्हणजे कमीत कमी 1 कोटीचा माल, हो बापरे. पूर्ण खराब. म्हणजे ते 80 लाख आणि 1 हा. कोटी. आणि माझं रेंट, एक्झाम्पल मी आता माझं गोडाऊन होतं, त्याचं रेंट 1 लाख होता तेव्हा. तर आम्हाला वाटलं आता उघडणार, आता कोविड उघडणार, आता उघडणार, पण ते उघडलंच नाही. मग आम्ही 10 लाख त्याला पे करून, ह्याला जो ओनर होता त्याला पे करून आम्ही मग ते माल शिफ्ट केला. तसं आय थॉट, मला वाटलं की माल चांगला होईल, पण नंतर जेव्हा कोविड खुललं, आमच्याकडे 3 वर्षांचं खुललं कोविड, बिकॉज 3 वर्ष 50 लोक एवढंच होतं, लग्न काय पण इव्हेंट करायचं. तर तसं आलं आणि भरपूर एकदम हे झालं. नंतर आता ब्लँक, म्हणजे झिरो डायरेक्ट. आता काय करायचं? वाईफला बोललो, आता देख काय ना, माझी वाईफ साऊथ इंडियन आहे, तर आम्ही हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन करतो, अभि क्या करणे का. तुम्ही बोललं की एक काम करते, फ्लॅट भेट देते, माझं घर विकतो आम्ही. तर तेच ऑप्शन आहे. तेव्हा मी नवीन माल घेणार, तेव्हा बिझनेस, जब बिजनेस करेंगे तब पैसा आएगा, तब खा सकेंगे. फ्लॅट प्लॅट तो मैं फ्युचर में ले सकता हूँ. तर मी फ्लॅट विकला आणि माल पुन्हा घेतला, नवीन माल. तर तो घेतला आणि आता पुन्हा एक फ्लॅट घेतला. क्या बात आहे. तर ते माझं सक्सेस. ऋषिकेश, तुझं काय? सर, मी ना अशा वेळेस ना मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य नेहमी आठवतं. म्हणजे स्वामी विवेकानंद असे म्हटले होते की ज्या मार्गातून चालताना जर अडचणी नसतील ना, तर एकतर तो मार्गच चुकीचा आहे. म्हणजे सो ते नेहमी लक्षात होतं माझ्या. त्यामुळे अडचणी तर भरजोलमध्ये आल्या. म्हणजे लहानपणापासून, म्हणजे लहानपणीपासून सांगायचं झालं तर मी 1.5 वर्षाचं असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. आई अशिक्षित, गावावरून आलेली, आणि मग नोकरी धंदा करून 3 मुलांना वाढवलं, आणि इतकं वाढवलं की आज तिघांनाही स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे, आणि मग खरं सांगायचं झालं तर माझ्या व्यवसायाची पहिली इन्व्हेस्टर पण माझी आईच, जिने तिच्या प्रॉव्हिडंट फंड मधून 3 लाखाचं लोन काढून मला पैसे दिले आणि मी माझा व्यवसाय सुरू केला. अगेन्स्ट असताना, कारण आपल्या मराठी फॅमिलीमध्ये आहे की चादर बघून पाय पसरा, तर त्याच विचारांची आई पण. सो तसं सगळं, म्हणजे व्हेरी फ्रँकली स्पीकिंग असं सांगायचं झालं तर आपण लोअर मिडल क्लास म्हणतो त्या फॅमिलीतून आलेलो, पण डोक्यात होतं की धंदा करायचा. आणि एक होतं ना की कुठे हरायला शिकलो नव्हतं. एक होतं की भाई करायचं तर धंदा फुल ऑन करायचा. रस्त्यावर जरी आलो ना तरी परिवाराला, आपल्याला खाऊन आपण त्यांना जेवायला 2 वेळेचं देऊ शकतो, एवढी आपल्यामध्ये कुवत आहे, एवढं स्किल आहे आपल्यामध्ये. जो बंदा सेल्स में है ना, जो सेल्स जानता है ना, वो कभी भी भूखा नहीं रह आणि सकता. खरं सांगायचं ना तर आपण प्रत्येक उद्योजक एक सेल्समॅन आहे. अगदी. कारण आज आपण आपला प्रोडक्ट म्हणा, आपली सर्व्हिस म्हणा, आपण विकतोच आहोत. आणि जर त्या विकण्यामध्ये जर आपली एक्सपर्टीज नसेल ना, तर आपला बिझनेस सर्व्हाइव्ह होऊच शकत नाही. अगदी अगदी. सो अप्स अँड डाऊन्स तर प्रत्येक बिझनेसमध्ये आहेत, पण ते आपण कसे अडॉप्ट करतो ना, त्याच्यावर आपला बिझनेस सर्व्हाइव्ह होतो, त्याच्यावर आपली ग्रोथ डिपेंड असते. एक शेवटचा आपण एक राऊंड घेऊया. Sure. एक इनोव्हेशनचा राऊंड घेऊया आपण. ओके. आपण प्रत्येक जण कल्पना दौडवणारे लोक असतो. ओके. आणि असं म्हणतात ना की ते याचं जे आहे, अन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ. आयडिया कम्स फ्रॉम इनोव्हेशन, राईट? या इनोव्हेशन कम्स फ्रॉम आयडिया. अगदी 1 मिनिटामध्ये, कारण आपला वेळ झालेला आहे, की बिझनेसमध्ये असं काय इनोव्हेशन केलं की बिझनेस त्याच्यामुळे सुसाट धावायला लागला. आता आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. सर, मी जसं सांगितलं ना की कोविडच्या नंतर आम्ही जे सोशल मीडियावर पूर्णपणे फोकस केला. जर तुम्ही, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की जर आज तुम्ही सोशल मीडियावर नाही आहात ना, तुमचा धंदा नाहीये, तुम्ही नाहीच आहात, म्हणजे शून्य आहात तुम्ही बिझनेसमध्येच नाहीच आहात. तर त्याच्यावर फोकस केलं. त्याचबरोबर आहे ना, कस्टमरच्या गरजा समजल्या की नक्की गरजा काय आहेत. आज किचन मी पण बनवतोय, आज वॉर्डरोब मी पण बनवतोय, आणि आज असे हजारो आहेत, पण त्यांच्या आणि माझ्यामध्ये काय नाविन्य आहे. सो मी काय बघितलं ना की बऱ्याचशा ठिकाणी ना लोक कन्सल्टेशनसाठी चार्जेस करतात, इव्हन डिझायनिंगसाठी. सो माझी इनहाऊस टीम होती, तर मी काय केलं ना, ते क्लायंटला ऍब्सोल्युटली फ्री द्यायला सुरुवात केलं. सो काय होतं ना की आज तुमचं घरचं किचन बनायचं, तर मोठी तुमच्या डोक्यामध्ये पण आहे की हे माझं किचन असं असलं पाहिजे, माझी ही आवड आहे. सो त्याला सातत्यामध्ये कसं उतरवायचं, त्यातली जी फळी आहे ती दूर करण्याचं काम मी केलं. त्यांना मी व्हिज्युअलायझेशन करून दिलं की 3D डिझाईन्स कशा दिसतात, ते त्यांना मी फ्रीमध्ये दिलं. त्याच्यामुळे काय झालं की मला एंट्री मिळाली, मला काम मिळालं, माझं काम मिळून मग त्या क्लायंट थ्रू मला अजून काम मिळालं. सो इथे ग्रोथ झाली. सो मी हे थोडं नाविन्यपूर्ण ठेवलं की मी त्याच्यासाठी चार्ज करत नाही, मी त्यांना ऍब्सोल्युटली फ्री मध्ये प्रोव्हाइड करतो. डिझाईन फ्री देणं, इट इज युअर इनोव्हेशन. ऍब्सोल्युटली, ती माझी व्हॅल्युएटेड, आणि ते वर्क झालं. अगदी बरोबर. कारण बऱ्याच जण असे लोक
आमचे डिझाईन बनवण्याचे एवढे चार्जेस शाळेला तिथेच ना आमच्यासारखे आपल्यासारखे जे लोक असतात ना, चालेल तिथेच मरतात शाळेला. बरोबर आहे, त्यांचे रिस्पेक्ट आहे त्यांच्या याच्याबद्दल. पण कुशल, तू काय इनोव्हेशन करतोस? इनोव्हेशन म्हणजे भरपूर करायला लागतं आम्हाला इनोव्हेशन. एग्जाम्पल, क्लाइंट येतो की कुशल ये ऐसा लगाना है स्क्रीन, बिकॉज आमचे स्क्रीनचे ना डिझाईन्स असतात, मोठमोठे स्क्रीन असतात ना, डिफिकल्ट डिझाईन, एकदम चॅलेंजिंग डिझाईन असतात. म्हणजे इकडे एक स्क्रीन लावायची, इकडे स्क्रीनच्या वरती लटकवायचे, इकडे लावायचे, तिकडे लावायचे. आपण सिम्पल लावतो एक, ती अलग, हे असे डिझाईन. मग काय होतं की मी कुठल्या पण इव्हेंटला मी कुठल्या पण डिझाईन नाही बोलत, मी करेन. मी एक वीक अगोदर ते प्लॅनिंग करतो आणि मी करतो, आणि ती डिझाईन केल्यानंतर तेवढेच पैसे घेतो, एक्स्ट्रा पैसे नाही घेत. मी तेवढ्याच पैशामध्ये करतो. तू पैसे घेतोस आमच्यासाठी इनोव्हेशन. मग त्यामध्ये क्लायंट एवढा खुश होतो ना, म्हणजे भरपूर ना क्लायंट अप्रिशिएट करे, कुशल मजा आ गया. तर ती म्हणजे डिझाईन माझी म्हणजे मस्त आणि ते मला पण आवडतं. अरे काय डिझाईन म्हणा, आणि मी ते एकदा स्टेटस मध्ये टाकलं तर म्हणजे मला लाईक आणि एवढे अप्रिशिएशन येतात, अरे कुशल सर क्या किया आपने, सही आहे. आणि नंतर लोक पण मला, आता मी कॉलेज शोज करतो, भरपूर सारे कॉन्सर्ट करतो, तर तिकडचे लहान मुलं म्हणजे मला एवढे ओळखतात ना, बिडेबाई कॉलेज आणि ते कॉलेजचे एवढे ओळखतात, कुशल सर की म्हणजे आपण एकदम दिलदार की करायचं, आपण मस्त काम करूया. मुली पण ओळखत असतील काही सगळेजण, पण ऍज अ मला रिस्पेक्ट करतात. बरोबर. मिस ब्रँड, काय सांगाल तुम्ही? अरे इनोव्हेशन तर तुमच्या संपूर्ण बिझनेसचा आत्मा आहे. हो, ऍक्च्युली मी या दोघांनाही ऍग्री करते, ऋषिकेश सर आणि कुशल सर, जे तुम्ही सांगितलं की सोशल मीडिया मार्केटिंग काय आहे बिझनेससाठी. आता आपल्या ब्रँडिंगच्या बिझनेसमध्ये इनोव्हेशन म्हणजे काय की आमचं क्लायंटला एज्युकेट करण्यापासून सुरू होतं की कसं तुम्हाला बिझनेससाठी ते इम्पॉर्टंट आहे, आणि कसं तुम्ही आता जर तुमचा बिझनेस चालू आहे तर तो 4x कसा हे वाढू शकतो ब्रँडिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, मार्केटिंगच्या माध्यमातून, तर त्याचा योग्य उपयोग कसा करायचा. क्या बात आहे. कौस्तुभ, इनोव्हेशन म्हणाल तर सर, जसं तुम्ही बघाल मार्केटमध्ये जे अंडी लोक घेतात किंवा चिकन घेतात, तर समजा एखाद्या आता आपण 7 दिवसाची अंड्यांची रिप्लेसमेंट पॉलिसी ठेवली, ते कोणच ठेवत नाही. कारण की लोकांना समजा आता 230 रुपये आपण समजा फॉर एक्झाम्पल एक रेट देतोय एका डझनामागे, तर लोकांना 230 दिले, समजा अंडे खराब निघाले तर 2-3 अंड्यांसाठी कोण पाठवणार. आपण ते नाही, आपण 7 दिवसाची रिप्लेसमेंट देतो, फ्री होम डिलिव्हरी आपण मॅक्झिमम ट्राय करतो जवळच्या एरियामध्ये. आणि चिकन सुद्धा पण समजा एखाद्या वेळेस जर नाही जमलं तर आपण त्याचे पैसे सुद्धा घेत नाही. तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती मी काम करतो, जेणेकरून कस्टमरला माहिती आहे बाबा ही वस्तू जरी ह्याची खराब झाली तरी आपले पैसे बुडणार नाही, आपल्याला वस्तू भेटणार आहे. त्यामुळे तो कस्टमर 10 कस्टमर देतो आणि तो स्वतः सॅटिस्फाईड असतो. मी कधीच सांगत नाही कस्टमर द्या, ते स्वतःच सांगतात. का? कारण की माझ्या वस्तूमध्ये पॉवर आहे आणि आपण सर्व्हिस देतो तशी. एक्झॅक्टली. म्हणजे तुझं स्वतःच्या प्रोडक्टवरच कॉन्फिडन्स एवढा आहे की त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी करू शकत असशील. पेरिशेबल गुड्स असून सुद्धा हा रिप्लेसमेंट येतो, बिकॉज भरपूर पेरिशेबल गुड्स जसे आंबे असतात. ओके, तर आंबे असे असतात की ते खराब होतात, पण कोणी याची गॅरंटी नाही देत. आज आंबे एवढे महाग झाले पण कोणी गॅरंटी नाही देत. बरोबर, आम्ही नाही रिप्लेस देणार. बरोबर. पण हे अप्रिशिएट करायला पाहिजे कौस्तुभला की तो रिप्लेसमेंट देतो. त्याचा त्याच्या स्वतःच्या कोंबड्यांवर विश्वास आहे तेव्हा. व्हेरी गुड. तर पवन, आज आपल्या चॅनल थ्रू आपण सगळ्या उद्योजकांना हे करूया की आपण जेव्हा बिझनेसमध्ये आलो की मार्केटमध्ये ना ट्रेंड येतो, जो काही ट्रेंड असतो ना त्या ट्रेंडला फॉलो केला पाहिजे. त्या हिशोबाने जनरेशन सोबत आपण चाललं पाहिजे. जर मी एखादी वस्तू घेऊन बसलो आणि त्याच वस्तूला जर मी पिच करत राहिलो तर बिझनेस स्लो राहणार. बरोबर. आपण ट्रेंडच्या वेळेस चेंज केलं पाहिजे. करेक्ट. सर, जेव्हा बिझनेस चालू केला ना, माझे जे एम्प्लॉईज होते ना ते मला खूप ओरडायचे की सर ये बॉक्स विक्स पे क्यों खर्चा करते हो तुम, कितना पैसा जाता है, वो बार बार आते हैं वेंडर्स. सर, माझं स्वप्न असं होतं की मला हर एक बिल्डिंगच्या कचऱ्याच्या डब्यात माझे बॉक्स दिसले पाहिजे. क्या बात आहे. हा स्वप्न असं होतं की तो बॉक्स कधी येणार कचऱ्याच्या डब्यात, जेव्हा ते वस्तू आपली वापरली गेली असणार, आपलं प्रोडक्ट अन्न खाल्लं गेलं असणार. आणि त्यानंतर, कारण की आजच्या डेटला लोक कुणाच्या हातात काय आहे ना ते बघतात, कुणाच्या डस्टबिन, कुणाच्या घरातून कचरा काय निघालाय तेही लक्ष देतात. तर असं माझं एक स्वप्न होतं. आणि आम्ही जास्त करून बिझनेस करताना मी सगळ्यात जास्त ट्रेंडला फॉलो करतो. ब्रँडिंग तर असलीच पाहिजे. हर एक प्रोडक्टवर माझं नाव आहे. चम्मच, टिश्यू पेपर, बॉक्स,
थैली सगळ्यात केक हाऊस दिसणार तुम्हाला. कारण की तो ब्रँड हॅमर व्हायला पाहिजे. केक बोललं की केक हाऊस क्या बात हे आठवलं पाहिजे, म्हणून आम्ही ब्रँडवर काम करतो. आणि सेकंडरी प्रोडक्ट मी जनरेशन सोबत चालतो. आज काय नवीन निघालं की आपल्याला त्या नवीन वस्तूवर काम आलं पाहिजे करायचं, आपल्याकडे. तर आपल्याला क्लायंट बेस चांगला भेटतो Exactly. आणि नवीन त्यांनाही वेगळं वेगळं खायला भेटतं. एक्झॅक्टली. म्हणजे इनोव्हेशनचं सगळ्यात मोठी जर मोठं का कुठली business गोष्ट मध्ये. असेल, इनोव्हेशन शिवाय बिझनेसच नाही किंवा तर एक इनोव्हेशन. हा, छोटा किस्सा देतो सांग ना, सांग ना. की आज आपण सगळे व्यवसाय करत आहोत, पण कुणीच व्यवसायाला अजूनपर्यंत फॉर्म्युला बघितला नाहीये. तर मी एक छोटा कॅडबरी कंपनीचा फॉर्म्युला देतो. मी एका पुस्तकात वाचलेलं की कॅडबरी हर 7 महिन्यात पॅकेजिंग चेंज करते. हर 7 महिन्यामध्ये ना कुठे ते चेंजेस करतात. कारण की त्यांना जुना स्टॉक पण कळतो, त्यांना कस्टमरला नवीन अट्रॅक्शन पण देतात, नवीन MRP पण प्रिंट करायला भेटते त्यांना, आणि नवीन प्रोडक्ट लॉन्चही करायला भेटते. क्या बात आहे. तर असं आपणही आपल्या बिझनेसमध्ये 7-7 महिन्यांनी 8-8 महिन्यांनी आपलं प्रोफाईल चेंज केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही कळलं पाहिजे की आपण काय नवीन देतोय मार्केटमध्ये, बरोबर. आणि त्या लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की अरे ह्याच्याकडे तीच वस्तू भेटते, अगदी, काहीतरी नवीन अगदी भेटेल. बरोबर, अगदी तर बरोबर. असं काहीतरी आपणही सगळ्या उद्योजकांनी केलं पाहिजे. तर आयफोन आयफोन आहे, एव्हरी इयर मध्ये नवीन काहीतरी काढतोय. आता सगळे पहिले लोकांकडे काय होतं? बरोबर. नोकिया फोन काय नोकिया फोन सगळ्यांकडे होता. सगळे नोकिया एवढे चांगले फीचर्स होते. पण सॅमसंग आला, त्यामुळे सगळ्यांनी फीचर म्हणजे नोकिया तर तसाच राहिला, पण हे सगळे पुढे गेले. बरोबर. सॅमसंग इनोव्हेशन. अपग्रेड नाही केलं. राईट. आजचं माझं इनोव्हेशन सांगू का, जनरली आमचं जे पॉडकास्ट असतं ना, हे 1 to 1 असतं, काही जास्तीत जास्त 1 to 2 असतं. आज मी 1 to 5 पॉडकास्ट केलेला आहे. आणि माझ्या मते याच्या तुमच्याबद्दल सांगा, कसं काय म्हणजे कसं काय केलं? नाही, माझ्या पॉडकास्टवर मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी ते बाहेर जाऊन बोलतो. पण आजचा हा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला? खूप छान होता. आणि म्हणलं मला वाटतं तुमच्याबद्दल तुम्ही मगाशी सांगून बोलता की जसं तू कुशल सर दिलदार आहेत, ते तसंच तुम्ही सुद्धा आहात असंही कळलं. ते आता आम्हाला बघूनच आता कळलं, याच्याबरोबर अनुभवलं आम्ही की जस्ट छोट्या भेटीसाठी येतो. आणि कळलं प्रत्येक गोष्टीचं म्हटलं ना एक नशीब असतं की एक वेळ असते. मी ऍक्च्युली येणार नव्हतो, मी जाणार होतो दुसरीकडे. यांच्यावर म्हटलं चला मी पण येतो, आणि आज हे अनुभवायला मिळालं. सो सगळं लिहिलेलं असतं आणि सगळं होतं, आणि फक्त माणसं जोडत जायची असतात. आपण जेवढं चांगलं काम करतो, जेवढी जास्त माणसं चांगली जोडतं, तेवढं आपण पुढे जात असतो. आणि तुम्हाला बघून पण कळतंय, कारण जेवढं तुम्हाला पण ओळखतं, तुम्ही एवढी माणसं जोडून ठेवलेत की तुमच्या एका शब्दाकरता सगळे काही तयार असतात काहीही करायला. सो हेच आम्ही शिकतोय आज, आणि खूप छान वाटलं ते. येस. आणि तुम्ही आज खरंच आलात सगळे, आणि असं बोलता मला असं जाणवत होतं की सगळेच भारी बोलतायत आणि जे भारी बोलतात ते आम्हाला आवडतात. म्हणजे सर, आता जसं तुम्ही पहिल्या भेटीत बोललात की कुशलला दिलदार बघितलं, आणि माझ्यासारखा दुसरा दिलदार कुशल, तर आम्ही फक्त कुशलला बघितलेलं, आणि आज आम्ही दुसरा तुम्हाला बघतोय. क्या बात आहे, बात. दिलदार आहे आपले पवन सर. म्हणजे आमचे ग्रुप आहे, म्हणजे आमचे बॉईज लोकांचे ग्रुप आहे, कोणाचे ग्रुप म्हणजे कोणी पण असतात ना, तर जे काही केक असतात आमचे बर्थडेच्या वेळेस, हे आम्ही जातो सगळ्यांच्या ऑफिसमध्ये विश करायला, मग यांच्या केक फ्री मध्ये असतोच. क्या बात. अशी दिला, कधी एक्सपेक्ट नाही केली की आम्हाला पाहिजे, पण ते ऑलवेज ते पण असतात, आणि त्यांचा केक पण असतो ऑलवेज. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर की तुम्ही आज आलात, आणि खूप मजा आली. कारण सगळ्यांचंच भारी आहे ना. आता पवनचा एकदम जबरदस्त बिझनेस आहे. काय लेवलला बिझनेस झालेला आहे. कुशल, त्याच्यानंतर कौस्तुभ, मिस्टर मिसेस ब्रँड, सर, ऋषिकेश, आम्हाला अशी अपॉर्च्युनिटी दिली आपलं शोकेस करायला बिझनेसचं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर काय होतं की आज असे अचानक ही सगळी मंडळी माझ्याकडे आली, आणि मला असं वाटलं की बस आपण गप्पा मारत असतो अनेकदा, पण ह्या गप्पा जनरली सार्वजनिक केल्या तर त्या आणखी जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतील, या सगळ्यांचे व्यवसाय सुद्धा पोहोचतील, आणि हे माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतील ते सुद्धा पोहोचेल. तर त्या दृष्टिकोनातून थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय.